ते गुन्ह्यामध्ये 4 आरोपींना ताब्यात घेतलेली आहे आणि त्याने नागपूरमध्ये बाल सुधारगृह आहे तिथे जे जुवेनाइल जस्टिस बोर्ड आहे त्यांनी 17 मेपर्यंत तिथे पाठवलेले आहे. आतापर्यंत माहितीनुसार जे उद्देश आहे ते सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचे उद्देश होते आणि त्याच्या दरम्यान काहीतरी भांडण झाले त्याच्यामध्ये आणि ते जे जुवेनाइल आहे त्यांनी ते कृत्य केले. जे मुलगी होते ते आता स्टँडर्ड 6मध्ये होते आणि जे मुलगा होते ते 4ही लोक 12th पास आउट होते आणि आता ते सध्या आता ते डिफरंट शॉप्समध्ये ते जॉब करत होते. अडचणी असे आले होते की तिकडे काहीतरी CCTV फुटेज नव्हते किंवा मोबाईलचे नेटवर्क नव्हते आणि इंटरनेटची सुविधा पण नव्हते आणि जे विलेजर्स होते तिकडे ते जास्त कोऑपरेट केलेले नाही. तर हे सगळे अडचण आले होते. तरी आमचे 40 लोक यामध्ये दिवस रात्री काम केले आणि 6 टीम तयार केले होते आणि ते सगळे टीम एकमेव सोबत कोऑपरेट करून आणि कोऑर्डिनेट करून ते गुन्हा उघड केले आहे. ते जे कलम आहे ते 302, 376, 363 IPC आणि 4 आणि 6 पॉक्सोचे ॲक्ट. ते 4 लोक होते त्याची वय आहे 17 साल 2 महिने, 17 साल 4 महिने, 17 साल 6 महिने आणि 17 साल 10. ताजा और खास खबरों को देखने के लिए हमारे चैनल तहलका टीवी न्यूज को सब्सक्राइब करें और लाइक कमेंट शेयर जरूर करें. जय हिंद.